फ्रान्सच्या पॅरिसमधलं जे लूव्र नावाचं जे म्युझियम आहे, त्याच्यात जे दरोडा पडला आहे तो इतका धक्कादायक धक्का झालेला आहे. आणि इंटरनेटवर जे व्हिडिओ आलेले आहेत, त्याचे फुटेज, ग्राफिक्स आलेले आहेत. मला असं वाटतं बरं का, म्हणजे मी आता थेअरी सांगतो तुम्हाला. दिस इज नॉट स्पेक्युलेशन ऑर गेसिंग, यू कॅन कॉल इट अ थेअरी. माय थेअरी अशी आहे की मुळात ती चोरी ना आतल्या 4 माणसांनी केलेली आहे. ती ऑलरेडी तिथे लपून बसले असणार आतमध्ये. त्यांनी चोरी केली आहे, पण त्यांना हायर केलेले आहेत कोणीतरी. त्यांनी चोरी करून ते आर्टिफॅक्ट्स जेव्हा त्या पॅसेजमध्ये आणले ना, ते कोणीतरी ताब्यात घेतले त्यांच्याकडून. आणि त्या चौघांना तिथेच लेसर गननी जाळून टाकले. म्हणजे हाडं बिडं सगळी पातळ, राखसुद्धा राहत नाही लेसर गनमध्ये. हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. दुसरा असा विषय याच्यातला आहे की ते चौघं जे आहेत त्यांना पळण्याचा वेगळा मार्ग दिला असेल, आणि ज्यांनी रॉबरी हायर केली असेल, जे दुसरा गट आहे, ते तिसऱ्या मार्गाने गेले असतील. त्यामुळे फ्रान्स सरकारला 4 रॉबर्स हायर केलेले पकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही जर गुगलवर गेलात, थॉमस क्राउन अफेअर, पियर्स ब्रॉस्नन आणि रेने रोसो, अप्रतिम मूवी आहे. 100 वेळा पाहिला आहे मी आणि मनीषाने. आम्ही वेडे होतो त्या प्रत्येक शो, त्याचा सीन, आणि काय जोडी आहे, काय रोमॅन्स, आणि त्याचा मास्टरपीस आहे तो. ओरिजिनल पिक्चर 1968चा आहे, पण तुम्ही आत्ताचा 1999चा पाहिला पाहिजे. आणि रेनो रुसो, ओ माय गॉड. आणि पियर्स ब्रॉस्नन, काय डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये. पियर्स काय करतो की रॉबर हायर करतो, त्यांना पकडायला लावतो आणि स्वतः रॉबरी करतो. पण या केसमध्ये ना, हे पकडले जाणारे लोक फ्रान्सला ते पकडावे लागतील, तर ते पकडले जातील इव्हेंच्युअली, जर त्यांचे ठसे विसे काही ना काही रेकॉर्ड असेल. पण ते फक्त भाडोत्री रॉबर्स आहेत. एक तिसरी थिअरी आहे माझी, की जे शिडी लावली गेली आणि त्याच्यात जे वर 4 माणसं गेली, ती मुळात रोबोट आहेत. आणि ते सगळे इनव्हिजिबल रोबोट्स आहेत आणि कंट्रोल बाय समवन एल्स. आणि कुठेतरी ऑलरेडी एक टनेल असणार आहे. म्हणजे टनेल, छोट्या आर्टिफॅक्ट्स वेगळे गेले, बरोबर आहे. ह्यात कुठे ना कुठे रोबोटचा वापर झालेला आहे. आणि हे जे रोबोट वापरले असतील ना, ते डिसमेंटल झाले असतील, तर त्याचा काही ट्रेस लागणार नाही. आणि आत्तापर्यंत हे आर्टिफॅक्ट्स फ्रान्सच्या बाहेर गेले असणार आहेत. माझ्या मते हे इंटरनॅशनल रॉबरी आहे. ही स्थानिक चोर जे आहेत त्याचा वापर झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की जर ते 4 लोक माणसंच असतील चढणारीवरती, तर त्यांना लेसर गननी जाळून काही राख नाही, हाडं नाही, काही राहत नाही, असे लेसर गन्स अवेलेबल आहेत. म्हणजे ते आता अस्तित्वातच नसतील दरोडेखोर. आणि आर्टिफॅक्ट्स आता फ्रान्सला परत मूळ फॉर्ममध्ये मिळणार नाहीत. दॅट्स अ डन डील. म्हणजे मला हे खात्री पटली या गोष्टीबद्दल. द वे इट हॅज बीन एक्झिक्युटेड, हे एका दिवसाचं काम नाही आहे.